नमस्कार मित्रांनो, ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मंजिरी रायाला मत असते, राया मला ना खरंच माझ्या मनातलं तुला काहीतरी सांगावंसं वाटते. तेव्हा राया मला लागतो, बोल ना मिस फायर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया मला ना असं वाटतंय आपल्या दोघांचं असं मस्त घर असावं, आपलं लग्न झाल्यानंतर आपलं एक छान घर असावं. तेव्हा राया मला लागतो, हो मिस फायर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, त्या घरात आपण दोघं, तुझी आई, आपली सगळी माणसं असावी आणि ते घर एकदम छान असं सजलेलं असावं. आणि राया त्या घरासमोर एक तुळशी वृंदावनही असेल हा. ते मस्तपैकी मी सजवून ठेवेल. आणि राया जेव्हा तू दिवसभर कामाला जाशील तेव्हा मी तुझ्यासाठी छान असा डबा बनवेल. तेव्हा राया मला लागतं, चालेल मिस फायर. तेव्हा मंजिरी मला लागते, राया अगदी असं स्वप्नातलं घर बनवायचं आहे आपलं लग्न झाल्यानंतर, मला चालेल ना. त्यावर राया मला लागतो, चालेल नाही मिस फायर, बनवायचंच. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आणि राया आणि तू जेव्हा काम करून दमून घरी येशील ना तेव्हा मग मी तुझी सेवा करेन ना. आता राया खुश होतो आणि मिस फायरकडे बघून हसू लागतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, आणि राया फक्त मी सगळं नाही करायचा, तुलाही कामावरनं येताना माझ्यासाठी एक गजरा घेऊन यायचा आहे, आणशील ना. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर तू फक्त सांग, हा राया तुझ्यासाठी काय बी आणू शकतो. आणि मिस फायर तू माझं फुलपाखरू आहे आणि या रायाला हे फुलपाखरू अगदी अलगदपणे जपून ठेवायचे. त्यामुळे हा राया त्याच्या मिस फायरला अगदी फुलपाखरासारखं जपणार. तू टेन्शनच घेऊ नको, आपली अशी स्वप्नातली दुनिया असेल, एक नंबर भारी संसार सुरू होईल. आता दोघेही प्रेमात पडून गप्पा मारू लागतात. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते, किती भारी वाटतंय ना आपलं हे स्वप्नातलं घर, एक नंबर छान. त्यावर राया म्हणू लागतो, मिस फायर आता आपला साखरपुडा झालाय असे म्हणत आता राया अंगठीकडे बघू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो मग मग काय म्हणायचं आहे तुला. त्यावर राया म्हणू लागतो, मिस फायर मग आता साखरपुडा झालाय म्हटल्यानंतर तू माझी अर्धी बायको झालीस ना. आता मंजिरी हसू लागते आणि म्हणू लागते, अर्धी बायको हो झालीस की. त्यावर राया म्हणू लागतो, मग मिस फायर हा राया त्याच्या अर्ध्या बायकोचे हात पकडू शकतो ना. असे म्हणत राया मिस फायरचे हात पकडतो. आता लगेच मंजिरी हसू लागते आणि म्हणू लागते, हो हो नक्कीच पकडू शकतो. आता राया लगेच मिस फायर जवळ येतो आणि मला लागतो, आता राया हा मिस फायरला मिठी मारू शकतो का. मंजिरी पटकन रायाला बाजूला ढकलते आणि मला लागते, नाही या 2 फूट लांब राहा, अजिबात माझ्याजवळ यायचं नाही, राया सांगून ठेवते. तेव्हा राया मला लागतो, एवढं लांब 2 फूट. त्यावर मंजिरी मला लागते, हो अजून मी पूर्ण बायको झाली नाही आहे ना, अजून फक्त साखरपुडा झाला आहे, अजून लग्न कुठे झालं आहे राया, त्यामुळे 2 फूट दूर. असे म्हणत आता मंजिरी लगेच लांबनच रायाच्या हातात हात देते. तेव्हा राया मला लागतो, एवढं पुरे का मिस फायर. त्यावर मंजिरी मला लागते, हो राया एवढं पुरेसं आहे, इथनं तू तुझ्या बायकोचे हात पकडू शकतो. आता रायाला हसू येतं. तेव्हा राया लगेच आता मिस फायरचे हात हातात घेतो आणि मला लागतो, मिस फायर या रायाचा विश्वास म्हणजे मिस फायर, त्याचं जग, त्याचं सत्य अस्तित्व सगळं काही मिस फायर आहे. त्यामुळे राया हा फक्त आजपासून त्याच्या मिस फायरचाच झाला आहे. असे म्हणत हळूहळू राया आता जवळजवळ मिस फायरच्या येऊ लागतो. आता मंजिरी मात्र हसू लागते आणि रायाकडे बघू लागते. राया लगेच आता मिस फायरला मिठी मारणार तेच रूममध्ये रुजिदा आलेली असते. आता मात्र लगेच त्या दोघांना असं जवळ आलेलं बघताच रुजिदा मात्र लगेच पाठीमागे वळते आणि लागते, सॉरी या मी चुकीच्या टायमावरती आले का. त्यावर लगेच आता राया आणि मंजिरी एकमेकांकडे बघून हसू लागतात आणि मला लागतात, नाही नाही आम्ही तर अशा गप्पाच मारत होतो. तेव्हा रुजिदा मला लागते, हो अरे बापरे बघितलं ना मी, तुम्ही गप्पा मारत होते. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो म्हणजे ते गप्पा चालू होत्या ना, पण तुझं काही काम होतं का, बोल ना. त्यावर राया म्हणू लागतो, तू कशासाठी आली सांग ना रुजिदा. त्यावर रुजिदा म्हणू लागते, राया म्हणजे जरा बोलायचं होतं, ते महत्त्वाचं होतं. आता राया जरा रुजिदाकडे बघू लागतो, काय झाले रुजू, काय बोलायचं आहे. मग लगेच रुजिदा म्हणू लागते, राया शशिकला काकू म्हणजेच माझी मम्मी आणि ती निक्की या दोघींना जयबरोबर पोलिसांनी नेलं आहे जेलमध्ये, पण तिकडे गेल्यानंतर काय झालं असेल आपल्याला काहीच तपास नाही आहे. त्यामुळे राया मला असं वाटतंय की आपण एकदा चेक करायला पाहिजे पोलीस स्टेशनला जाऊन, नेमकं काय झालं आहे. त्या दोघींना जर पोलिसांनी सोडलं तर तो जय तर आतमध्ये राहील, पण ह्या दोघी काहीतरी कटकारस्थानं करणार आणि लग्नात विघ्न आणणार. त्यामुळे राया मला असं वाटतंय तू जाऊन बघावं आणि त्या दोघांना सोडू नका, कुणाला सोडू नका असे सांगावं. मलाही असंच वाटतंय रे राया. तेव्हा लगेच मंजिरून लागते, राया रुजिदा अगदी बरोबर बोलते, आता आपल्याला रिस्क घ्यायची नाही या. तेव्हा राया लागतो, ठीक आहे मिस फायर
मी लगेच पोलीस स्टेशनला जातो आणि त्या तिघांनाही सोडू नका असं पोलिसांना सांगतो. असे म्हणत राया आता इकडे पोलीस स्टेशनला निघालेला असतो. मंजिरीलाही मात्र आता टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये येताच हवालदार सानप तिथे खुर्चीवरती बसलेले असतो. राया त्याजवळ येतो आणि मला लागतो मला घोरपडेविषयी कंप्लेंट करायची. त्यावर सानप म्हणू लागतो ए बाबा, अरे आधीच त्यांना जेलमध्ये टाकलंय, आता तू कशाला कंप्लेंट करतोय? कंप्लेंटची काही गरज नाही, तू जा घरी, निघ आता. आता रायाला राग येतो. तेव्हा राया म्हणू लागतो ए मी इकडे कंप्लेंट करायला आलो आहे आणि तुम्हाला निघायला सांगतोय. तुला जे सांगितलं आहे ते जमणार आहे की नाही एवढं सांग. तेव्हा हवालदार सानप म्हणू लागतो सांगितलं ना, कंप्लेंट करायची गरज नाही आहे. आता रायाला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात आता मोठे साहेब तिकडे आलेले असतात. म्हणजे आता नवीनच साहेब आलेले असतात. ते लगेच आता आतमध्ये येताच हवालदारावरती ओरडू लागतात. तुम्हाला सांगितलेली कामं नीट जमत नाही का? काय पसारा राडा करून ठेवला हा सगळ्या फाईल माझ्याकडे घेऊन या पटकन चला. असे म्हणताच आता रागाच्या भरातच ओरडतच ते साहेब आपल्या जागेवरती येऊन बसलेले असतात. तेव्हा राया लगेच सानपला म्हणू लागतो हे कोण, नवीन साहेब आलेत का? त्यावर सानप म्हणू लागतो हो, आजच आलेत ते. राया लगेच आता पटकन त्या साहेबांजवळ येतो आणि म्हणू लागतो साहेब मी राया, हे बघा या घोरपडेला ना सोडू नका. मी कंप्लेंट करायला आलो इकडे, पण हा सानप माझी कंप्लेंट घेत नाही आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया मला माहिती आहे ह्या घोरपडेबद्दल खूप काही कांड झालं आहे, त्यामुळे बैस तू काळजी करू नको. आणि तसंही आजपर्यंत या घोरपडेला पोलिसांनी लई साथ दिली, पण आता नाही. आता मी आलोय ना राया, आता इथून पुढे मी तुझ्या बाजूने असणार आहे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, हा घोरपडे नाही सुटणार. तुझी तक्रारही लिहून घेतली जाईल. त्याच वेळेस आता हवालदार सानप फाईल घेऊन येतो. रायाला जरा बरं वाटतं. इन्स्पेक्टर साहेबांनी त्याच्या बाजूने बाजू मांडलेली असते ना. त्याच वेळेस हवालदार सानप म्हणू लागतो साहेब शशिकला आणि निक्कीला सोडू का मग? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हो हो, त्यांना सोडून दे. आता रायाला धक्काच बसतो. आता तर साहेब माझ्या बाजूने होते आणि आता तर या दोघींना सोडतायत. त्यावर राया म्हणू लागतो साहेब अहो काय बोलताय तुम्ही? आता तर तुम्ही माझ्या बाजूने बाजू मांडली आणि आता त्या दोघींना का सोडतायत? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघ राया, मी काही करू शकत नाही. माझ्या हात दगडाखाली त्या दोघींना सोडवावंच लागेल. हे बघ या जय घोरपडेने सगळे गुन्हे स्वतःवरती घेतले. सगळं काही त्याने कबूल केलं. त्या दोघींची काही चूक नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्या दोघींबद्दल आमच्याकडे काही पुरावाही नाही आहे. त्यामुळे राया आम्ही त्यांना नाही ठेवू शकत. आणि तसंही रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळी स्त्रियांना जेलमध्ये ठेवणं म्हणजे हे कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे राया आम्हाला त्यांना सोडवावंच लागेल. पण तुझ्याकडे काही पुरावा असेल तर तू घेऊन येऊ शकतो. आपण त्यांना पुन्हा आतमध्ये टाकू शकतो. त्यावर राया म्हणू लागतो बरं ठीक आहे, तुम्हाला सोडायचं आहे तर सोडा, पण या घोरपडेचं. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया तू काळजी करू नको, हा घोरपडे आता इकडनं सुटणार नाही. आता मी आलोय ना, आता मी याचा चांगलाच बंदोबस्त करतो. असे म्हणत आता राया मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागतो. त्याच वेळेस राया आता इन्स्पेक्टर साहेबांना एक रिक्वेस्ट करू लागतो मला जरा घोरपडेशी बोलायचं होतं, त्याला भेटायचं होतं, भेटलं तर चालेल का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हो तुला भेटायचं बोलायचं तू बोलून घे, जा पटकन. असे म्हणत राया लगेच आता घोरपडेजवळ येतो. घोरपडे मात्र आता खाली मान घालून ठिम्मपणे बसलेला असतो. त्याच वेळेस राया म्हणू लागते घोरपड्या बघितलं, तुझ्या पापाची शिक्षा भेटली तुला. अरे काय गरज होती हे सगळं करायची? तुझे काम केलंय ना, त्याची शिक्षा भोग आता, सड जेलमध्ये. त्यावर लगेच आता जय उठून रायाजवळ येतो आणि लागते राया तू मला जेलमध्ये नाही टाकलं, मी स्वतःहून जेलमध्ये आलोय. आता रायाला तर धक्का बसतो, हा घोरपडे काय बोलतोय? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो, हा माझा मास्टर माइंड प्लॅन होता जेलमध्ये यायचा आणि तो सक्सेसफुल झालाय राया. आता लगेच रायाला काय बोलावं काही सुचत नाही. त्यावर जय म्हणू लागतो बसला ना, धक्का बसला असेल, पण राया अजून हा एक नाही असे अनेक धक्के तुला पचवायचेत. आता बघच हा जय घोरपडे काय करतोय, तू बघत राहशील. पण एवढं सगळं होऊ नये तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही, कारण आधीच मी ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये आहे ना, त्यामुळे आता माझ्या जीवाला कसलीही भीती नाही आहे. तेव्हा जयला लगेच आता राया म्हणू लागते काय करणार आहेस तू, आणि हे सगळं उगाच खोटं नाटं बोलू नको. त्यावर जय म्हणू लागतो राया हे खोटं नाटं नाही आहे, हा माझा प्लॅन आहे आणि या प्लॅनमध्ये मी सक्सेसफुल झालो आहे. त्यामुळे आता तू काहीही कर. आता तू ना तुझ्या मिस पाहायला वाचू शकतो ना तुझ्या पंढरपुरातल्या लोकांना. आता बघच राया, तुझ्या मिस फायरच्या हातावरती मेहंदी नाही रंगणार, तर तिचे हात रक्ताने रंगणार आहेत आणि तुझ्या या पंढरपुरात रक्ताचे पाट वाहणार आहेत. सगळीकडे असा रक्ताचा सडा आणि फक्त किंचाऱ्या आळोळ्या
एवढंच ऐकू येणार आहे तुला, दुसरं काय बी येणार नाही. आणि राया, आता यावेळेस तू मला हरवू शकत नाही असा डाव टाकला या घोरपडेने. त्यामुळे आता राया तू हरणार. रायाला मात्र खूपच राग येतो. तेव्हा राया लगेच घोरपडेची कॉलर पकडतो आणि मला लागतं, घोरपड्या, उगाच तोंडाला येईल ते बोलू नको, असं काय बी होणार नाही हां. त्यावर जय मला लागतो, राया तू किती बी काही म्हण, पण यावेळेस तू मला हरवू शकत नाही हरवू शकत, कारण असं वादळ येणार आहे. त्याच वेळेस आता घोरपडेने मात्र आपल्या प्लॅनिंगची सगळी काही तयारी केलेली असते. पण इथे रायाला मात्र प्रश्न पडलेला असतो, हा घोरपडे जे बोलतोय ते खरं असेल का? तेव्हा जय म्हणू लागतो, हो राया, मी जे बोलतो तेच होणार. आता बघ, आता जे होईल ते अनर्थ असेल, ज्याचा तू कधी विचार केलेला नसेल असं काही घडणार आहे. फक्त रक्ताचा सडा दिसणार आहे तुला पंढरपूरमध्ये, आणि या रक्ताच्या सड्यात तू काहीही करू शकत नाही, कुणालाही वाचवू शकत नाही. आता मात्र लगेच रायम लागते, घोरपड्या असं काय बी नाही, तुझ्या मनात काय नेमकं सांगून टाक, काय करणार आहे तू? तेव्हा जन्म लागतो, राया आता तू काहीही करू शकत नाही, आणि मी काय केलंय हे तुला लवकरच कळेल, त्यामुळे तुझा लग्न एन्जॉय कर. आता मात्र लगेच रायाला खूप राग येतो. राया पटकन घोरपडेचा गळा आवळतो आणि मला लागतं, बोल, काय शिस्त आहे तुझ्या मनात, लवकरात लवकर सांगा. असे म्हणत आता राया मात्र त्याचा गळा दाबू लागतो. त्याच वेळेस हवलदार सानप येतो आणि मला लागतं, राया सोड त्यांना, सोड, काय करतोय तू? हे बघ, त्यांच्या मनात जे काही असतील ते साहेब काढून घेतील, त्यामुळे तू हो बाजूला, तू असं काही करू नको, उगाच कायदा हातात घेऊ नको. राया लगेच तिकडनं बाजूला येतो. तेव्हा लगेच आता जय लागतो, राया तुझ्या हातनं संधी गेली, आता बंदुकीतनं गोळी सुटली, तू आता काहीही करू शकत नाही. आता या पंढरपुरामध्ये रक्ताचे सडे वाहणार. त्यावर लगेच रायम लागते, घोरपड्या, माझ्या मिस पाहायला आणि पंढरपुरातल्या एका जरी माणसाला काही झालं ना तर तुला जिवंत सोडणार नाही, तुला जित्ता मारून टाकेल, मी सांगून ठेवतो. आता घोरपडे मात्र हसू लागतो. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, राया तू शांत हो. तेव्हा राया लागतो, सर बघितलं ना तुम्ही, हा माणूस काय बोलतोय, याच्या मनात नक्कीच काहीतरी शिस्त आहे, आणि त्यातल्या त्यात याचे 2 साथीदार बाहेर सुटले म्हटल्यानंतर नक्कीच याचं कांड ते पूर्ण करणार, त्यामुळे साहेब मला खूप भीती वाटते हो. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, राया तू टेन्शन घेऊ नको, अरे हा आता आमच्या ताब्यात आहे, आता हा काहीही करू शकत नाही याची गॅरंटी मी देतो, आणि याच्या मनात जरी काही असेल ना तरी आम्ही याच्याकडनं ते बाहेर काढूच आणि लवकरात लवकर तुला कळू. तेव्हा रायम लागतो, ठीक आहे चालेल साहेब, असे म्हणून राया निघालेले असतानाच पुन्हा बघतो आणि बघतो, साहेब अजून एक बोलायचं होतं, बोलू का? त्यावर इन्स्पेक्टर साहेब लागतात, बोल ना राया. तेव्हा रायम लागतो, इन्स्पेक्टर साहेब माझी आई आजारी हो, आणि तिला ना या घोरपडेच्या रक्ताची गरज आहे, दोघांचं रक्त सेम आहे ना, पण हा घोरपडे आता तिला रक्त देणार नाही, मग मी काय करू सांगा तुम्हीच आता, दर 8 दिवसांनी तिला रक्त द्यावं लागतं. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, राया तू ते पेपर्स घेऊन ये, हा घोरपडे कसा रक्त देत नाही मी पण बघतोच, नक्की देईल, तू काळजी करू नको. असे म्हणत आता राया तिकडनं घरी निघालेला असतो. तर इकडे घरी नाना, जीजी, रुजिदा सगळेजण हॉलमध्ये रायाची वाट बघत असतात. अजून कसा आला नाही, काय झालं असेल पोलीस स्टेशनमध्ये, असे प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. पुढ्यात आता दरवाजातनं राया आलेलं दिसतं. आता लगेच जीजी म्हणू लागते, राया आलास तू, काय झालं तिकडे, काय बोलले इन्स्पेक्टर साहेब, बोल ना. त्याच वेळेस पाठीमागनं शशिकला आणि निक्की येतात. तेव्हा लगेच शशिकला लागतो, आलो, राया एकटा नाही आला, आम्ही पण आलोय त्याच्याबरोबर. आता लगेच जीजी म्हणू लागते, राया या दोघीजणी इथे काय करतायत, आणि पुन्हा या आपल्या घरात आल्याच कशा, आणि मुळात म्हणजे यांना सोडलंच कसं? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, म्हातारे तुला काय वाटलं आम्ही पुन्हा येणार नाही या, शशिकला नाव आहे माझं, विसरू नको, तुझ्या नाकावर टिचून पुन्हा तुझ्या घरात आलो की नाही बघच. त्याच वेळेस जीजी मला लागते, शशिकला तू मध्ये बोलू नको, तू कशी आहे आणि काय हे मला चांगलंच माहिती, त्यामुळे मी रायाला विचारते ना, राया सांग ना, अगं अरे ह्या कशा आल्या तिकडे? त्यावर लगेच निक्की म्हणू लागते, म्हातारे आम्ही आलोय, आणि तू या निक्कीला अजून ओळखत नाही आहे का? नीट लक्षात ठेव, स्वतःच्या बापाला टपकावून ही निक्की जेलमधनं बाहेर आली, त्यामुळे हे तर काय असं इवलंसं काम होतं, ही निक्की अशी बाहेर येईल, त्यामुळे तू जास्त लोड घेऊ नको. तेव्हा नाना म्हणू लागतं, ते निक्की कुणाशी बोलते याचं जरा भान ठेव, जरा तिच्या वयाचा तरी मान ठेव. त्यावर लगेच निक्की म्हणू लागते, म्हाताऱ्या वयाचा मान ठेवूनच बोलते, हिच्या वयाचा मान केला नसता ना
तर आजवर ही इथे जिवंत उभीच नसते. हिचा फोटो भिंतीवरती टांगला गेला असता, एवढं नीट लक्षात ठेव. त्यावर लगेच आता रायम लागते, निकी गप्प बसायचा, आता एक शब्द बी तोंडातनं काढायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेव निकी, तुला माहिती आहे तू एक बाई आहे म्हणून हा राया तुझा मान ठेवतोय आणि म्हणूनच तू आज इथे जिवंत उभी. आज जर तू इथे बाई नसती ना तर तुझाही फोटो या भिंतीवरती या रायाने टांगला असता. नीट लक्षात ठेव, आई गाई माईची इज्जत करणारा हा राया आहे. तुला एवढं विसरायला काय होतं ग? ते माझे आईबाप आहे, त्यांच्याशी नीट बोलायचं. आणि आता जर हे तू विसरले ना तर तू एक बाई आहे हे राया विसरून जाईल. नीट लक्षात ठेव. तेव्हा लगेच जिजीवून लागते, राया जाऊ दे ना, कशाला हे असल्या लोकांच्या नादाला लागतो? तिकडे काय झालं तू मला सांग बरं. तेव्हा लगेच आता शशिकला आणि निक्की मात्र सगळ्यांकडे बघून हसत असतात. त्याच वेळेस राया लागतो, जीजी घोरपडे विनय सगळे गुन्हे स्वतःवरती घेतलेत आणि या दोघींबद्दल काही पुरावा नव्हता ना, त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की कायद्याच्या विरोधात जाऊन यांना जेलमध्ये नाही ठेवू शकत. एका बाईला आतमध्ये ठेवणं आणि तिच्याबद्दल पुरावा नाही हे त्यांच्या कायद्यात बसत नाही, त्यामुळे या दोघींना सोडावं लागलं. तेव्हा लगेच आता मंजिरी समोर येते आणि लागते, काकू निक्की नीट लक्षात ठेवा, इथे राया आणि मंजिरीचं लग्न आहे. तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही परत या घरात आलाय, पण आता जर काही कुरघोड्या केल्या तर लगेच पोलीस स्टेशनला जावं लागेल. तुमचा तो मित्र तो सडतोय ना तिकडे जेलमध्ये, तसंच तुम्हालाही सडावं लागेल. तेव्हा निक्की म्हणू लागते, मंजिरी तू काळजी करू नको, अगं लग्न समारंभ आहे ना, आम्हाला माहिती. त्यावर लगेच रायम लागतो, आणि मिस बाहेर तसंही बिनबुलाय मेहमान असतातच की लग्नात, खातील फुकटचं, जाऊ दे राहू दे यांना. पण फक्त आता या दोघींनी काही कांड करू दे, लगेच यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवतो की नाही बघास. त्यावर निक्की म्हणू लागते, काळजी करू नका, आम्ही लग्न मस्त एन्जॉयच करणार आहोत, पण तुम्ही तुमची काळजी करा, असे म्हणत दोघी आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस आता इकडे रायाला मात्र घोरपडेचं टेन्शन आलेलं असतं. आता संध्याकाळची वेळ असते. राया बाहेर आता तुळशीजवळ मस्त गरके घालत असतो आणि विचार करत असतो, नेमकं या घोरपडेच्या मनात काय शिजतंय, असा काय डाव आखला असेल घोरपडेनी, असे अनेक प्रश्न रायासमोर उभे असतात. तेवढ्यात मंजिरी येते आणि मग ते, राया अजून लग्न तर 2-4 दिवस लांब आहे, तेच तुला एवढं टेन्शन आलंय, लग्नानंतर काय होईल याचा विचार करतोय का? तेव्हा रायाम लागतो, नाही मिस बाहेर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, मग काय झालं राया, कसलं टेन्शन आलंय? तेव्हा रायाम लागतो, मिस बाहेर मी जेव्हा जेलमध्ये गेलो होतो ना तेव्हा घोरपडेने मला साक्ष म्हणजे असं धमकीच दिली ग. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काय बोललाय घोरपडे, नेमकं काय म्हणालाय? तेव्हा रायाम लागतो, घोरपडेने काहीतरी डाव आखलाय आणि तो म्हणालाय की या पंढरपुरात रक्ताचे सडे पडणार आहे आणि तुझ्या मिस फायरचे हात मेहंदी नाही तर रक्ताने लाल होणार आहे. त्यामुळे मिस फायर मला खूप टेन्शन आलंय, हा घोरपडे नेमकं काय करणार आहे? तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मेहंदीच्या कार्यक्रमाची सगळी काही तयारी झालेली असते, पण मात्र निखिल मेहंदीचे कोण आणण्यासाठी गेलेला असतो. खूप उशीर झालेला असतो तरीही निखिल अजून घरी आलेला नसतो. तेव्हा लगेच मंजिरी रायाजवळ त्याने लागते, राया अरे बघ ना, मेहंदीचे कोण आणण्यासाठी निखिल गेलाय पण अजून आला नाही. त्याच वेळेस दरवाजात निखिल आलेला असतो. निखिल मात्र रक्तबंबाळ झालेला असतो. आता मात्र निखिलला बघताच सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण धावतच निखिलजवळ येतात. मंजिरी पटकन निखिलला पकडते. आता मात्र निखिलच्या अंगावरती असे व्रण उठलेले असतात. आता राया आणि मंजिरीला धक्का बसतो. मंजिरी पटकन आता निखिलच्या पाठीवरती बघते. तेव्हा राया लागतो, मिस बाहेर हे कोणत्या माणसाने नाही केलं, हे जनावरांनी केलंय. आता मात्र रायाच्या लगेच लक्षात येतं, म्हणजे पंढरपुरामध्ये बिबट्या घुसल्या. आता मात्र हा सगळा घोरपडेचाच प्लॅनिंग असतो आणि या बिबट्याचा सामोरा आता राया कसा करणार आणि पंढरपुरातल्या लोकांना कसं वाचवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल